इर्जिकचा जन्म कसा झाला? इर्जिक म्हणजे काय? इर्जिक हा शब्द मीही कधी ऐकला नाही रादर. तर शेतकरी म्हणतोय, की मला बाजार नाही. उद्योजक म्हणतो मला ग्राहक नाहीत आणि एफ-पी-ओज म्हणतात, की आमच्याकडे संघटन आहे. ओसामा बिन लादेननी ते 2 विमानं ट्विन टॉवर्सला धडकवली होती. तुम्ही म्हणताय खरं आहे, परंतु जर मी संघाचं काम सुरू केलं, तर माझा ऊस कुणी नेणार नाही. तिथं मला स्ट्राईक झालं, की अरे ग्रामीण भागामध्ये आपण कितीही प्रयत्न केले संघाच्या कामासाठी, कम्युनिझम संपेल केव्हा तरी. आता आपण संपताना पाहतो. कॅपिटलिझमचा जो प्रभाव आहे, तो सुद्धा संपेल. मग तिसरा पर्याय कोणता असला पाहिजे, की जो सर्वात मागं आहे, जो अपंग आहे, जो दुर्बल आहे, त्याची चिंता आईला सर्वात जास्त असते. चाणक्यांच्या काळात किंवा त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये पार्टनरशिप ही कन्सेप्ट आहे. संभूय समुत्थान. नमस्कार मित्रांनो, मी अमोल चव्हाण तुमचं वल्ली माणूस या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपला जसं नाविन्यपूर्ण व्यक्तींना आज नेहमी वल्ली माणूस हे बोलवतं, तर आज आपण एका संस्थेबद्दल, एका विचारधारेबद्दल बोलणार आहोत, की आयुष्यात प्रत्येक व्यक्ती एका समाजव्यवस्थेमधनं जात असतो. तर आज आपण इर्जिक म्हणजे काय? किंवा इर्जिक हा शब्द मीही कधी ऐकला नाही रादर. तर ह्या विषयावरती आज आपलं विचारमंथन होणार आहे. आणि प्रत्येक व्यक्ती आज संघर्ष करतो आहे. तर आपण बोलायचं झालं तर शेतकरी म्हणतो आहे, की मला बाजार नाही. उद्योजक म्हणतो मला ग्राहक नाहीत आणि एफ-पी-ओज म्हणतात, की आमच्याकडे संघटन आहे, पण व्यवसाय नाही. तर ह्या पूर्ण गोष्टींना आपण कसं एकत्रित बांधून ठेवू शकतो, तर या विषयावरती आज आपण सखोल अशी चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्याकरता आज आपल्यासोबत आले आहेत चंदनजी पाटील. ॲग्रिकल्चरल बॅकग्राऊंड असलेले व्यक्तिमत्व. 1997 पासून त्यांच्याकडे संघ प्रचारकची दायित्व आलं आणि 2018 पासून ते भारतीय किसान संघ याचं ते काम बघतात आहेत. आणि अशा विचारवंतसुद्धा आज आपण कमाल गप्पा मारणार आहोत. इर्जिकबद्दल जाणून घेणार आहोत, इकोसिस्टमबद्दल जाणून घेणार आहोत. ग्लोबल इकोसिस्टम म्हणजे काय? त्याच्या नाड्या कुठे आहेत? अर्थव्यवस्था, ह्या पूर्ण विषयावरती आजचा हा आपला कमाल पॉडकास्ट असणार आहे. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये चंदनजी पाटील मी तुमचं सहर्ष स्वागत करत असतो. जसं मी आता म्हटलं, की इर्जिक जे तुमचं ब्रेन चाइल्ड आहे. एक ॲग्रिकल्चरल बॅकग्राऊंड असलेलं व्यक्तिमत्व, एवढा अभ्यास, कृषी, संघप्रचारक, भारतीय किसान संघ आणि इर्जिक. ह्या गोष्टींचा आपण कशाप्रकारे तुम्ही कनेक्ट कराल? आजच्या या पॉडकास्टची सुरुवात आपण तिथनं करूयात. अ, तसं मी आहे सातारा जिल्ह्यातलं, म्हणजे ज्याला कोर आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणू शकतो. आणि 1984 पासून मी संघाच्या शाखेत जायला लागलो. अगदी त्याला म्हणतो शिशु असल्यापासून. आणि संघात गेल्यामुळं तुम्हाला सर्व दिशांनी विचार करण्याची एक सवय लागते. अगदी बरोबर. संघाच्या कामाची सुरुवात झाली ती सुद्धा मुळात डॉक्टर एडगेवरांनी मुळात जाऊन समस्या समजून घेतल्या आणि त्याच्यावरती 100% ज्याचा उपाय होऊ शकतो अशा पद्धतीची कार्यपद्धती आणली. आणि तेच लहानपणापासून बिंबत गेल्यामुळे प्रत्येक प्रश्नाकडे बघण्याची एक दृष्टी सर्वच स्वयंसेवकांना ती मिळते. तसं त्या भागात राहत असताना तो त्या काळात तर खूप मोठा दुष्काळ आणि पाण्याच्या समस्या, मी खंडाळा तालुक्यातला असल्यामुळे तिथून तिथे प्रचंड दुष्काळ. आज पाणी आहे तिथे नीरा देवधर प्रकल्पामुळे, परंतु प्रचंड दुष्काळी भाग. आणि मग त्या सगळ्या समस्या आणि विशेष करून त्या आर्थिक समस्या जास्त, की जे आपण उल्लेख केलात, की शेतकऱ्यांना भाव न मिळणं किंवा माल आहे तर तो विकायचा कुठे, किंवा दुष्काळामुळे उत्पादनच न येणं. अगदी. अशा अनेक गोष्टी या खूप जवळून पाहिल्या. आणि गावी म्हणजे माझं गाव जवळे म्हणून आहे, आजोळ धोम आहे, तर दोन्हीकडे शेतकरीच परिवार आहे. आणि या दोन्हीकडे शेती असल्यामुळे शेतकऱ्यांची समस्या, प्रश्न किंवा एकूण शेतीचं जीवन हे खूप जवळून मला अनुभवायला मिळालं. वडील पोस्ट ऑफिसमध्ये असल्यामुळे आम्ही फार शेतीमध्ये जाऊन काही करू नाही शकलो, परंतु योगायोगाने म्हणा, कसं काही गोष्टी असतात. तर ॲग्रिकल्चरकडे मला शिक्षण, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमधलं शिक्षण माझं झालं आणि त्यानंतर मी संघाचा प्रचारक म्हणून काम करू लागलो. काम करताना सुरुवातीचे 3 वर्ष मग नाशिक जिल्ह्यात 2 तालुक्यांचं काम केलं. तिथे शेतीच ग्रामीण भागामध्ये खूप व्यवसाय प्रमुख असल्यामुळे
आणि त्या भागातल्या समस्या खूप जवळून पाहायला मिळाल्या, कारण शेतकरी कार्यकर्तेच होते. आणि तिकडनं पुण्यामध्ये एक 5 वर्ष मी एका NGOचं काम केलं. अण्णासाहेब कदम पाटील शेती आणि ग्रामविकास प्रतिष्ठान आहे. आणि त्या प्रतिष्ठानचं काम करत असताना महिलांचे बचत गट ग्रामीण भागामध्ये, दारिद्र्यरेषेखालचे बचत गट आणि शेती आणि ग्रामविकासातले विविध प्रयोग, कर्जतसारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचं काम तर तिथे जाऊन पाहिलं. आणि हे सगळं पाहत असताना खूप जवळून, अगदी मी अर्थशास्त्राचा अभ्यासक जरी नसलो किंवा तो विषय खूप गहन आहे, अवघड आहे, असं एक बॅकग्राऊंडमध्ये आपल्या असतं. परंतु तरीसुद्धा खूप जवळून जे जीवन अनुभवलं, की ज्याच्यावरती आधारित ग्रामीण आर्थिक जीवन असतं, अशा अनेक गतिविधी या सगळ्या कालावधीत मी अनुभवत होतो. आणि नंतर 2005 पासून मी सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातच पुढच्या काळात 7 वर्ष मी, जवळजवळ 9 वर्ष मी काम करत होतो. आणि त्यानंतर पुन्हा तरुण व्यावसायिक काम माझ्याकडे आलं, की त्या कामामध्ये सुद्धा व्यावसायिक तरुण जो आहे, जो वय वर्ष 25 ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आणि 40 वयापर्यंत स्वतःच्या जीवनाच्या संघर्षासाठी तो लढत असतो. आणि त्या पद्धतीचं यश प्राप्त करण्यासाठी, म्हणजे आर्थिक यश प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि त्यांच्याशी संवाद करायला मिळाला, ते सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या तरुणांशी. आणि नंतर मग किसान संघाचं कामाला आलं. या सगळ्या काळामध्ये अ, खूप जवळून या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्यानंतर असं सातत्याने वाटत राहायचं, की अ, आपण किंवा जे काही सामाजिक काम आपण करतोय त्याला मुळात शेतकरी हा किंवा ग्रामीण भागातला तरुण हा हिंदुत्वनिष्ठ आहेच, परंतु तो संघाचा कार्यकर्ता नाही बनत आहे किंवा देशभक्तीपूर्ण हे काम खूप प्रामाणिक आहे, खूप चांगलं काम आहे, देशाला मोठं करणारं काम आहे, हे माहिती असून सुद्धा तो त्या कामात येत नाही. आणि या वेळेला मग त्या मनामध्ये अशा अनेक गोष्टी यायच्या, की हे का होत नाही, हे का होत नाही, अशा पद्धतीचा विचार सतत मनामध्ये येत राहायचा. ओके. पण जसं तुम्ही म्हणताय, की अर्थव्यवस्थेचा अभ्यासापेक्षा यदाकदाचित तुमच्या बोलण्यावरून हे जाणवलं, की तुम्ही ते अनुभवलं आहे. हो. त्या प्रवासात तुम्ही होतात आणि आजूबाजूची इकोसिस्टम आहे, ती तुम्ही अनुभवलेली आहे, बघितलेली आहे. तर माझा असा प्रश्न येतो, की मग हा पूर्ण पाठ करताना इर्जिकचा जन्म कसा झाला? इर्जिकचा जन्म मुळात झाला तो 2020च्या आपल्या सगळ्या जगावरती एक आपत्ती आली, ती म्हणजे कोरोनाची. कोरोना. अगदी बरोबर. त्या काळात झाला. आणि त्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, की पहिल्या लॉकडाऊनमध्ये सगळं जनजीवन ठप्प झालेलं होतं. हं. शहरातले लोकं शहरामध्ये, ग्रामीण भागातले लोकं ग्रामीण भागामध्ये. आणि अगदी सुरुवातीला काही जाणवलं नाही, परंतु नंतर दूध, नाशवंत फळं, भाजीपाला हे शहरामध्ये मिळेनासं झालं. आणि ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये जिथं ग्रामीण भागात जिथं ज्याचं उत्पादन आहे, त्या ठिकाणी मात्र ते स्टॉक होऊन तिथे त्याचा नष्टप्राय व्हायला लागलं, त्याचा नाश होऊ लागला, ते सडू लागलं. आणि अशा वेळेला काहीतरी केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने केवळ समस्यांची चर्चा नाही, तर त्याच्यावरती उपाय. आणि म्हणून तो विषय त्यावेळेला माझ्याकडे किसान संघाचं काम नुकतंच आलेलं होतं. आणि की संघामध्ये आर्थिक समूह असं विविध संघटना आहेत, त्याच्यातल्या 6 आर्थिक विचाराच्या संघटना, भारतीय किसान संघ त्याच्यामध्ये आहे, भारतीय मजदूर संघ आहे, लघु उद्योग भारती आहे, सहकार भारती आहे, ग्राहक पंचायत आहे. अशा 6 संघटना त्याच्यामध्ये आहेत. आणि या 6 संघटना एकत्र येऊन आपण काय करू शकतो याचा विचार सुरू झाला. आणि हे सगळं ऑनलाईन चाललेलं होतं. आणि मग त्यातून एक विषय आला, की आपण शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवू पोहोचवू? शकतो का? आणि त्यावेळेला माझ्या मनात आलं, की 2008 साली आपल्याला एक अनुभव आला होता. तेव्हापासून माझ्या डोक्यात असं काहीतरी आपण केलं पाहिजे. आपण म्हणजे संघाच्या आपल्या कार्याने या दिशेने विचार केला पाहिजे किंवा प्रत्यक्ष कृती पण केली पाहिजे, की आर्थिक विषय हातात घेऊन आणि ग्रामीण भागातलं अर्थकारण त्याला शाश्वत उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचं कारण असं, की मी पालच्या खंडोबाच्या गावामध्ये एकदा गेलो असताना तिथल्या तरुणाला मी संघाची पूर्ण कन्सेप्ट सांगितली. त्यावेळेला तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की 9/11 झालेलं होतं. हं. ओसामा बिन लादेननी ते 2 विमानं ट्विन टॉवर्सला धडकवली होती. आणि त्यातून ओसामा बिन लादेनच्या विरोधामध्ये एक प्रचंड विरोधाची लाट, संतापाची लाट जगभर उसळली होती. तर तो काळ होता.
आणि मग त्याला सगळी माहिती सांगितल्यानंतर तो म्हटलं, "साहेब तुम्ही काय सांगता मला हे काम सगळं? आम्ही मोठे देशभक्त आहे आणि भरपूर हिंदुत्वनिष्ठ आहे. हे बघा," म्हटले, "माझ्याकडे हातात भगवा गोफ आहे, गळ्यात शिवाजी महाराजांचं लॉकेट त्यांनी दाखवलं." म्हटलं, "खरंच आहे," म्हटलं. मला फार आनंद झाला, की चला या गावात आपल्याला संघाचं काम सुरू करता. पण जेव्हा मी त्याला हे म्हणालो, की आपण काम सुरू करू, तेव्हा तो म्हटला, की "साहेब तुम्ही म्हणताय खरं आहे, परंतु जर मी संघाचं काम सुरू केलं, तर माझा ऊस कुणी नेणार नाही." तिथं मला स्ट्राईक झालं, की अरे ग्रामीण भागामध्ये आपण कितीही प्रयत्न केले संघाच्या कामासाठी, हं, हं. तरीसुद्धा जोपर्यंत आर्थिक गतिविधीमध्ये ते कुणावर तरी अवलंबून आहेत. ग्रामीण भागातला हिंदू समाज आणि ज्यांनाच हिंदुत्व नको आहे, असे लोकं जोपर्यंत आहेत आणि हा समाज, हिंदू समाज जोपर्यंत अशा लोकांवरती त्यांचं जनजीवन, रोजचं जीवन, उपजीविका अवलंबून आहे, तोपर्यंत संघाचं काम ग्रामीण भागामध्ये किती त्या ठिकाणी रुजेल आणि मग रुजल्याशिवाय ते फोफावणार नाही. वरवरचा पाठिंबा तर सर्वांचाच आहे, कारण काम चांगलं आहे, सर्वांना माहिती आहे. परंतु कार्यकर्ता म्हणून त्यांनी पुढे येणं आणि तेव्हापासून ते डोक्यात होतं आणि ही जी कोरोनातली ही संधी आली, की लॉकडाऊन आल्यानंतर लगेचच हा विचार झाला. साधारण 22 मार्चच्या आसपास लॉकडाऊन आलं आणि त्यानंतर लगेचच बैठका झाल्या आणि साधारण आम्ही एप्रिल महिन्यामध्ये लगेच याच्यावरती पहिली बैठक घेऊन कामाला पण लागलो होतो आपण. आणि मग सर्व ग्रामीण भागातल्या सर्व शेतकरी स्वयंसेवकांचं किंवा किसान संघाच्या मंडळींची किंवा ग्रामविकासाचंही काम चालतं त्यातल्या मंडळींची बोलून ऑनलाईन बोलून आणि त्यांच्याकडनं काय काय उपलब्ध होऊ शकतं, कसं करावं, अशा पद्धतीने सातत्याने बैठका घेत घेत हे काम सुरू झालं ॲक्च्युली. ओके. आणि त्या काळामध्ये सुरुवातीला इर्जिक हे नाव नव्हतं. शेतकरी ते ग्राहक, थेट विक्री अशा हां, पद्धतीचं नाव एक्झॅक्टली. होतं. हे नाव आणि पण फार हां, एकदम. आणि हे झाल्यानंतर मग सगळीकडे अ, संघाने सुरू केल्याबरोबर त्याच वेळेला बाकीच्यांच्याही मनामध्ये हे आलं आणि खूप ठिकाणी हे सुरू झालं. आणि त्या काळामध्ये जवळ-जवळ या सिस्टमच्या माध्यमातून त्यावेळेला कृषी सेवा समूह नावाची कन्सेप्ट एक काम संघाच्याच माध्यमातून सुरू झालं हं. होतं. या आर्थिक समूहाच्या माध्यमातून. मग त्यावेळेला जवळ-जवळ मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सिंधुदुर्गात पण भाजीपाला मिळत नाही. सिंधुदुर्ग, कुडाळ, सांगली, सोलापूर एवढ्या शहरांमध्ये आपण भाजीपाला हा विकण्याचा उपक्रम हा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तर सगळ्या संघटना, त्या-त्या ठिकाणचे स्वयंसेवक तिकडनं त्यांनी माल संकलित करायचा. व्यवस्थित प्लास्टिकमध्ये कारण हात लागला नाही पाहिजे हे होतं. बरोबर. मास्क वगैरे लावलेले हं, हं. आणि अशा पद्धतीनं त्याला त्याचे फोटोग्राफ्स वगैरे पण आपल्याकडे सगळं डेटा आहे तो सगळा आणि त्या पद्धतीनं अतिशय चांगलं काम त्यावेळेला केलं आणि शहरामध्ये काही सोसायटी नक्की केल्या. शहरातले स्वयंसेवक कारण प्रत्यक्ष माल इथं येईल पण इथं उतरून त्याचं वितरण कसं करायचं? हं, हं, मग हं. थेट त्या सोसायटीमध्ये जिथं ठरलं असेल आळीपाळीनं, तर त्या ठिकाणी थेट त्या सोसायटीमध्ये ती गाडी जाणार आणि तिथं त्याचं वितरण होणार. पिंपरी चिंचवड शहरामध्ये तर तिथल्या स्थायी समितीनं, महानगरपालिकेच्या स्थायी समितीनं इर्जिकला ठराव करून पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या सोसायट्यांमध्ये तुम्ही माल विका अशा पद्धतीची आपल्याला अनुमती त्या काळात दिलेली होती आणि आपण प्रयत्न त्या दिशेने केला होता. तर अशा पद्धतीनं या कामाची सुरुवात झाली आणि त्याच दरम्यान याला एक स्थायी स्वरूप द्यावं, काहीतरी नाव द्यावं अशी चर्चा सुरू झाली आणि मग इर्जिक हे नाव पुढे आलं आणि मग इर्जिक हे नाव ठरलं आणि त्याच नावाला पुढे दिशा देत असताना मग साधारण पहिलं अनलॉकिंग झालं. या विषयावर पुन्हा थोडं पुढे काम चाललं आणि मग साधारण 20 साली अ, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष सेक्शन 8 कंपनी म्हणून याची स्थापना आपण केली. ओके. पण आता या चर्चेतनं मला परत फार सुंदर मुद्दा असा आढळला, की अ, जसं संघ म्हणतं, की आपण प्रॉब्लेम, समस्या आयडेंटिफाय करतो, राइट? आणि त्यावरती आपण सोल्युशन देतो. तसं जर बघितलं, तर तेव्हा ती समस्या फार मोठी होती, ग्लोबली होती आणि तिथे तुम्ही एक स्टार्टअप इकोसिस्टम केली. स्टार्टअप इकोसिस्टम करत असताना यदाकदाचित प्रत्येक जेव्हा लीडरशिप किंवा मॅनेजमेंट असतं, तेव्हा असतं, की आपण हे करायचं कसं? पण इथे एक गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवली, की कोऑपरेशन, राइट? कोऑपरेशन म्हणजे काय? तर आपल्याला एक गोष्ट अचीव्ह करायची आहे आणि त्याकरता आपल्याला सर्वांचं कॉन्ट्रिब्युशन हवं आहे.
तर हे कॉन्ट्रिब्युशन करत असताना तुम्ही म्हणताय, की कुठलाही ज्याला समाजसेवा म्हणतो आपण, की हा एक प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला समाजसेवेतनं हे घडवून आणायचं आहे. राइट? तर यामध्ये हे सर्व करत असताना कदाचित हे फार महत्त्वाचं असतं, की लीडरशिप टीम हे मेसेज काय पास ऑन करतं. राइट? जेव्हा आपण म्हणतो, की हे आपल्याला अचीव्ह करायचं आहे. तर म्हणतात ना, की जो व्यक्ती एखादी गोष्ट लीड करतो, तेव्हा तो काय गाईड करतो, काय मेसेज लोकांपर्यंत पोहोचवतो, त्या टीमपर्यंत काय पोहोचवतो. तर तो मेसेज काय होता तुमच्याकडनं? आणि तुमचं ब्रेन चाइल्डला चंदनजी. कशाप्रकारे तुम्ही आवाहन केलं मंडळींना? हे मला जाणून घ्यायला भरपूर आवडेल. मुळात अ, आर्थिक समूहातले जे सगळे कार्यकर्ते होते, त्यांच्यासाठी ही कन्सेप्टच म्हणजे अशा पद्धतीनं संघाच्या विचारातून अ, व्यापारी पद्धतीचं सेवाकार्य होऊ शकतं. हं. हा अनुभवच सर्वांना नवीन होता आणि माझ्यासाठी तो मी 2008 सालापासून जो एक स्वप्न पाहिलं होतं, की असं काहीतरी व्हायला पाहिजे बरोबर. आणि ते संघाच्या मदतीनं व्हायला पाहिजे, संघाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. कारण हं. त्याच्यामध्ये संघ स्वयंसेवक हा स्वतःहून अशा पद्धतीने निस्वार्थपणे याच्यामध्ये उतरतो. ते प्रत्यक्ष आपल्याला करता आलं. हं. आणि सेक्शन 8 कंपनी करताना मुद्दाम केली, की याच्यामध्ये जे कोणी डायरेक्टर्स असतील, त्यांना त्यात लाभांश घेता येत नाही कुठल्याही प्रकारे. त्यामुळे नफा तोट्याचा विषय नाही. गतिविधी ही कमर्शियल करायची, व्यापारी गतिविधी करायची, हं. आर्थिक गतिविधी करायची, त्यात पैशाची देवाण-घेवाण होणार आहे. पण जे करणार आहेत, त्यांना मात्र त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे लाभ घेता येणार नाही. अशी व्यवस्था ही आपण त्याच्यामध्ये ठेवून त्यासाठी काही जण खूप जणांशी चर्चा केली त्यावेळेला एक्झॅक्टली. हं. आणि बऱ्याच जणांच्या समोर हा विषय सुद्धा ठेवला आणि संघातल्या अर्थतज्ञांशी बोलणं केलं. अ, जसं अनिरुद्ध देशपांडे सर आहेत किंवा असे असे बरेच जण म्हणजे जे या विषयातले दर्दी लोकं म्हटले जातात. त्यानंतर अ, संघाच्या बाहेरचे म्हटलं संघाचे लोकं तर म्हणतीलच हा विषय खूप छान आहे, चांगला आहे. परंतु बाहेरच्या लोकांचं म्हणणं काय आहे? म्हणजे जे व्हॅल्यू चेनमध्ये काम करतायत, हं. सप्लाय चेनमध्ये काम करतायत, बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये काम करतायत. काही सीए लोकांबरोबर बोललो, काही कन्सल्टंट्स बरोबर मी बोललो. तर सर्वांनी हे म्हटलं, की हे झालं पाहिजे. याची आत्ता काळाची गरज आहे. आणि हे मी मग बैठकांमध्ये जेव्हा गरज होती तिथे मी असं मांडलं, की अशा पद्धतीनं हा विषय पुढे जातो आहे. आणि मग त्यातून नाही ह्याला एक आपण व्यवस्थित स्वरूप देऊया. ओके. स्वरूप देऊया त्यावेळेला मग एक कन्सेप्ट नोट लागेल किंवा शेवटी तुम्हाला एक विचार लागतो त्याच्या पाठीमागे बरोबर. आणि आर्थिक विचार द्यायचा आहे, परंतु त्यातून स्वतःला काही घ्यायचं नाहीये. हं. मग त्याला कोर विचार काय असला पाहिजे? मग त्याचंही थोडंसं चिंतन झालं आणि मग श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जे संघाचे प्रचारक आणि अनेक जवळ-जवळ 14 संघटनांचे संस्थापक आणि त्यांनी बहुतांश संघटना ज्या स्थापन केल्या त्या आर्थिक संघटनाच आहेत. आर्थिक विचार त्याच्या पाठीमागे आहे. आणि तो आर्थिक विचार जो आहे त्या संघटनांच्या स्थापने पाठीमागचा, तो सोशिओ इकॉनॉमिक अशा पद्धतीचा आहे. हो. परंतु त्याचा परिणाम काय मिळाला पाहिजे? तर एकूण जो कोणी घटक या व्यवस्थेमध्ये येईल, त्याची आर्थिक शाश्वतता, त्याच्या उपजीविकेची शाश्वतता आणि हा विचार केवळ आपण भारतीय संस्कृतीमध्ये याचा विचार हा केला गेलेला आहे. हे दत्तोपंत ठेंगडींनी मांडलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं, की कम्युनिझम संपेल केव्हा तरी. आता आपण संपताना पाहतो. अ, आता त्याची अगदी थोडंफार कुठेतरी राहिलेले आहेत मंडळी, तर ते संपेल, तर तो संपला. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. या संघटना त्यासाठीच त्यांनी स्थापन केल्या. मग त्यांनी हे पण म्हटलं, की कॅपिटलिझम सुद्धा संपेल. म्हणून त्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल 2008 साली पहिली जागतिक बंदी आली. बरोबर. मग 15 साली, 17 साली आणि आत्ता सुद्धा आपण त्या पद्धतीची एक अस्वस्थता आत्ता आपल्याला येते, की कॅपिटलिझमचा जो प्रभाव आहे, तो सुद्धा संपेल. मग तिसरा पर्याय कोणता असला पाहिजे? तर तो हिंदू अर्थशास्त्राचा पर्याय आहे, की ज्याच्यामध्ये सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट नाहीये. बळी तो कानपिळी नाहीये. तर तिथं हा कोलॅबरेशन, सहयोगाचा विषय आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही केला. कॉपरेशनपेक्षा सहयोग, की ज्याच्यामध्ये जीवो जीवस्य जीवनम नाही, जीवो जीवाय जीवन. एकमेकाचं जीवन एकमेकासाठी आहे. अशा पद्धतीचा विचार त्याच्यामध्ये मांडला गेला आणि हा केवळ कन्सेप्च्युअल नाहीये. सगळं जग याच्यावरतीच काम करतं. हं. म्हणजे जीवसृष्टी पूर्ण आणि मग मानवाला सगळ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जगाचं किंवा जीवसृष्टीचं किंवा निसर्गाचं शोषण, नैसर्गिक साधन संपत्तीचं शोषण करून स्वतःची ग्रीड, लोभ
किंवा स्वतःचं सुख मिळवायचं आहे, तर ते जर मिळवत गेला तर माणूस स्वतःच संकटामध्ये येईल. आणि हे आपल्या थोर चिंतकांनी, आपल्या संतांनी, सर्वांनी सांगून ठेवलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे दत्तोपंतांनी आर्थिक विचार म्हणून तो मांडला. आणि मग तो एक विचार याच्या पाठीमागं आहे. आणि दुसरा विचार आहे, की म्हणजे त्यांनी स्वतः जे जीवन जगलं, त्यांचं जे ध्येय वाक्य होतं किंवा त्यांच्या जीवनाचा एक आधारभूत श्लोक आहे. जसं हे थर्ड वे आहे, तसं ते म्हणायचे, की तर तो जो श्लोक आहे, तो श्लोक त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाच्या ह्याच्यामध्ये आहे. आणि दुसरे महापुरुष आहेत ते दीनदयाळजी उपाध्याय, पंडित दीनदयाळ उपाध्याय. त्यांनी अंत्योदय हा विचार घेऊन आता आपण भाजपच्या याच्यामध्ये सगळीकडे तो विषय ऐकतो, की आम्ही अंत्योदयासाठी काम करतो. म्हणजे जो अ, शेवट समाजाच्या शेवटच्या रांगेमध्ये जो आहे विकासाच्या दृष्टीनं, त्याला सगळ्यांच्या बरोबरीनं आणणं. अगदी. म्हणजे शर्यत कुणाबरोबर व्हायला पाहिजे, तर एका रेषेवरती सगळे पहिली यायला पाहिजे, मग शर्यत. तर तो त्यांनी विचार मांडला, की त्याच्यासाठी काम सर्वांनी केलं पाहिजे. म्हणजे घरामध्ये आईला चिंता सर्वात जास्त कुणाची असते? जो सर्वात मागं आहे, जो अपंग आहे, जो दुर्बल आहे, त्याची चिंता आईला सर्वात जास्त असते. तो विचार त्यांनी मांडला. आणि त्याच्यासाठी त्यांनी एकात्म मानव दर्शन हा विचार दिला. आणि तो आध्यात्मिक वाटत असला तरी तो आर्थिक विचार आहे. हं, हं, हं. असे दोन्ही विचार हे आपण थर्ड वे आणि हा इकडे अ, अंत्योदयाचा विचार जो दीनदयाळजींनी मांडला. हे दोन्ही विचार हे या इर्जिकच्या पाठीमागे ठेवून आपण एक कन्सेप्ट नोट 10 मुद्द्यांची ही तयार केली आणि त्याच्या आधाराने आपण पुढे काम करायला सुरू केलं. सो इर्जिकचं ब्रीदवाक्य काय सर? इर्जिकचं ब्रीद वाक्याची पण कहाणी अशीच आहे, की आता ह्याला छोटं पाहिजे, संस्कृत पाहिजे हं. आणि मग काय करता येईल? तर संस्कृतमधले काही तज्ञ आहेत त्यांच्याशी ते म्हणे, तुम्हाला काय हवंय ते तुम्ही सांगा." मग आपल्या काही जणांशी चर्चा करून एक वाक्य तयार केलं, की एकत्र येऊन म्हणजे सहयोगातून देशाची समृद्धी, असं त्यानं मराठीत वाक्य दिलं. मग त्याचं त्यांनी संस्कृत वाक्य करून पाठवलं. त्याचा काही रिसर्च त्यानिमित्ताने झाला. त्याच्यात एक लक्षात आलं, की चाणक्यांच्या काळात किंवा त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये पार्टनरशिप ही कन्सेप्ट आहे. संभूय समुत्थानं. म्हणजे एकत्र येऊन सहयोगाने सगळ्यांनी सगळ्यांचा विकास करायचा. आज जे म्हटलं मोदीजी म्हणतात, आपले माननीय पंतप्रधान म्हणतात, की सबका साथ सबका विकास. हे तेव्हापासून आहे. आणि एकटा-दुकटा स्वतःचा विकास नाही करू शकत. जे कॅपिटलिझममध्ये ते करण्याचा एक प्रयत्न ते करतात. पण इकडे आपल्याकडे काय मांडलं, की आपण एकमेकाचा विकास करूया हं. आणि सगळेच मोठे होऊया आणि सगळे सुखी राहूया, आनंदात राहूया. तर हे चाणक्यांच्या अर्थशास्त्रामध्ये तर ते मला वाक्य त्याच्यामध्ये सापडलं. ते आपण त्यांना सुचवलं आणि मग राष्ट्रोन्नती हेतवे संभूय समुत्थानम. राष्ट्राच्या उन्नतीसाठी सहयोगातून एकत्र या. अशा पद्धतीचं एक वाक्य, हे संस्कृत वाक्य तयार झालं. प्रॉस्पेरिटी बाय कोलॅबोरेशन. कोलॅबोरेशन म्हणजे संभूय समुत्थान. हं, हं. तसं.